नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनेल निशीसे लर्निंग. आज आपण पाठ क्रमांक 17 सुक्ती सुधा यामध्ये ज्या आपल्याला सुक्ती दिलेल्या आहेत त्या आधी आपण व्यवस्थित म्हणूयात व त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि आपण त्यासोबत एक्सरसाइज म्हणजेच भाषा अभ्यासह सुद्धा सॉल्व करूयात. ओके. विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते. न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरुङ्गो न कदापि दृष्टः. तथापि तृष्णा रघुनन्दस्य विनाशकाले विपरीतबुद्धिः. अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलम् अनौषधम्. अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः. विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत्. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वलाः. न स्नानं न विलेपनं न कुसुमं न अलङ्कृता मूर्धजाः. वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते. क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्. यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर जे काही आपल्याला जसं विद्वान सर्वत्र पूज्यते किंवा विनाशकाले विपरीत बुद्धी जे मेन प्रोवर्ब्स आपण ज्याला बोलू शकतो किंवा जसं बोधवाक्यम बोलू शकतो. सत्यमेव जयते दिलंय किंवा योगक्षेमम वहाम्यहम आहे किंवा नेवीचं आहे. तर ते आपल्याला या सुक्तीसुधामध्ये पाहायला मिळत आहेत. तर येस, तुम्ही हे रोज हा व्हिडिओ ऐका जेणेकरून तुमचं रोज ऐकून पाठांतर होईल. याचं जे काही डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे विथ ईच वर्ड ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तोपर्यंत थँक्यू सो मच. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.